बाबुले चालती पंढरीची वाट दुखी संसाराची सोडणी गाठ बाबुले चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी काना वाजवितो बासरी काना काना वाजवी बासरी काना वाजवी बासरी राजा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव अगं गोकुळ माझं गाव आहे गावात माझं नाव राधे चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या ऋतुला पायी काटा या आड वाटा नंदाचा कारटा होता जोडीला म्हणून मी आले कोडीला कसं खोट बोलू गे तू काटा काढीला बाई 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 ऋतुला बाई भजनात गोडवा थोडाच असतो म्हणण्यासारखं अमृताहुनी गोड नाम तुझ्या देवा किती ताकद महाराज विठ्ठलाच्या नामात किती ताकद अहो काय सांगावं निसं मुखात भगवंताचं नाम आहे 36 वर्ष जगाचा मालक नातांच्या घरी कावडीनं पाणी वाहतो मुखात देवाचं नाम आहे 7 वर्ष जनाई दळण दळते जगाचा मालक वैकुंठ सोडून येतो मुखात नाम आहे नामदेवरायांचा संसार जगाचा मालक करतो मुखात नाम आहे चोखवरायच्या बायकोचं बाळांपण जगातलं सगळ्यात खालचं काम आहे बाळांपण अहो जगाचा मालक साडी नेसून कपाला कुंकू हातात बांगड्या घालून या विश्वाचा बाप चोखवराच्या बायकोचं बाळांपण 27 दिवस करतो इतकी ताकद फक्त नामात आहे आम्ही म्हटलं देवा काही नाही मुखात तुझं नाम असावं बाकी सगळ्या बाधा निघाल्या पाहिजे नाम सोडून बाकी सगळी बाधाच आहे आणि माझं वाक्य लक्ष देऊ नाही का देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही काही नाही होत देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही भलता देव भेटला की लय त्रास होतो ही लय त्रास देतो रे म्हणून देव भेटावा याच्यापेक्षा भलता भेटून ही विनंती करा कल्पनेची आसक्ती लागू नये बाकी काहीच देवा तुझ्याकडे मागणं नाहीये विनंती एवढीच आहे सांगड बांधारे पांधारे भक्तीची नारायण नामाची फक्त तुझं नाम मिळावं आणि कसं होतं ना सगळं मिळाल्यानंतर येतो तो अहंकार सगळं मिळतं राजस म्हणजे लाडावलेला आणि अहंकार आला ना 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत रामेश्वर शास्त्रींच्या आता बोलायचं सोपं आहे करायचं आपल्यासारख्यांना 40 वेळा हरिपाठ करणं आपल्याला कोण म्हणलं ना घेता काही ना तर आपण म्हणतो नगे तुम्ही पुढं म्हणा मी मागं म्हणतो पुढं माझं गुत्त आहे आपण त्यातलं गावाला आजही आपलं नामसंकीर्तन साधनं पैसोपेन वैष्णवाच्या जोडीमध्ये गोंधळ उठतो आपलं अवघड आहे रे आपलं सोपं नाही एवढं हे बोलायचं सोपं आहे करायचं 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद मुखदगत रामेश्वर शास्त्रींच्या पण अहंकार नडला तुकोबऱ्यांसारख्या संतांचा अपमान केला आणि गावी जात असताना अनगड शहा नावाचा एक फकीर हे नदीमध्ये आंघोळीला गेले होते स्वच्छ व्हायला अनगड शहा नावाचे फकीर त्यांच्या समोर येऊन झोळी पसरवतात हे स्वतःला सोडून बाकी सगळ्याला अज्ञानी समजत होते ते म्हटले असंच असतं ज्ञान नसलं की लोकांसमोर झोळीच पसरवावी लागते अनगड शहा फकीर म्हणजे ज्यांना जगाची फिकीर नाही तो फकीर आहे ज्ञानी होते तपस्वी होते ताकद होती त्यांच्यात ज्ञानोबारांनी झोळी पसरवली याचा अर्थ ज्ञानोबारांकडे ज्ञान नव्हतं असं नाही त्यांनी लोकांचं अज्ञान आपल्या पदरात घेण्यासाठी आपली झोळी पसरून मनाचा मोठेपणा दाखवला ही ताकद संतात आहे विचार करत जा जरा अनगड शहाने झोळी पसरवली अपमान केला अनगड शहा म्हणले भलतं ज्ञान आहे ना तुमच्याकडे मग एक विनंती माझी फक्त या पाण्याच्या बाहेर येऊन दाखवा शास्त्री म्हणले बाहेर यायला ज्ञान कशाला लागतंय पाय पुरेसा आहे ना येतो ना रामेश्वर शास्त्रींनी पाण्याच्या बाहेर पाऊल टाकला की अंगाचा दाह चालू झाला पाण्यात गेले की शांत बाहेर आला की दाह जीव घेणं अंगाचा दाह होत होता दाह कळतोय ताप आल्यावर अंग कसं फणफणतं शरीराला आग लागल्यासारखं वाटतं अगदी तसा दाह चालू झाला चरणावर मस्तक ठेवलं अनगड शास्त्री चुकलं माझं तुमचं सामर्थ्य ओळखायला चुकलो मी शास्त्री म्हणतात काही करा पण अंगाचा दाह थांबव गत प्राण होईल मी शास्त्री मला फक्त लावाई येत होता इजवाई येत नाही मी लावलं तुम्ही इजवा मी माझ्या त्या झोळीच्या जोरावर फक्त आग लावली तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या जोरावर इजवून दाखवा तसं करू नका नाही इजवा नाही तर मरू द्या कोणीच ऐकायला तयार नाही प्रत्येकाला विचारावा असा एखाद्या संत सांगा ज्यांच्या चरणावर मी मस्तक ठेवा माझ्या अंगाचा दाह थांबवा एकाने सांगावं ज्यांचा अपमान करून आलात ना त्यांचं मन फार मोठं आहे
तुम्ही त्यांना मारलं हाणलं तरी ते तुम्हाला पदरात घेणार. फार मन मोठं आहे माझ्या संतांचं. ज्यांनी अपमान केला ते रामेश्वर शास्त्री तुकोबाराच्या चरणावर मस्तक ठेवतात आणि तुकोबारांना म्हणतात, चुकलं माझं तुकोबारा, माफ करा मला, पण माझ्या अंगाचा दाह तुम्ही थांबवू शकता असं बऱ्याच लोकांनी सांगितलं मला. माझ्या अंगाचा दाह थांबवा. तुकोबारा म्हटले, मी कोण आहे? कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा अम्मा कैसी. कुणब्याच्या कुळात जन्माला साधा पोरगा आहे मी, मला काय जमणार आहे? मला नाही जमणार, पण माझ्या अभंगानं जमू शकतं, त्यात फार ताकद आहे. एक अभंग काही नलगे एका भावाची, कारण तुका म्हणे आना विठोबाची. या एका अभंगात रामेश्वर शास्त्रींच्या अंगाचा दाह थांबला. याला गाथा म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचं. एका अभंगात दाह थांबला. शास्त्री म्हणले, तुम्ही साधं व्यक्तिमत्व नाही. मग शास्त्री म्हणतात, तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, मनोनी रामेश्वर चरणी मस्तक ठेविले ठेविले. आरती तुकारामा, आरती तुकारामा, स्वामी सद्गुरु दामा. सच्चिदानंद मूर्ती, सच्चिदानंद मूर्ती, पाया दावी आमा. आरती तुकारामा. तुम्ही जगाच्या मालका एवढं सामर्थ्य आहे. ते अनगड शहा म्हणले, कुणी थांबवला मी लावलेला दाह. तुकोबारांना पाहून त्यांची काव्यरचना वाचून अनगड शहा तुकोबारांविषयी एक दोहा लिहितात. तुका तुका से तुकाराम दो अंग एक नाम. राम आणि तुकाराम याच्यात फरक नाहीये. हे दोन शरीर वेगळी आहेत, स्वरूप एकच आहे. ते म्हणले, रामाची तुलना तुकारामाशी करताय, युक्तिवाद. एक का सेतू भंग हुआ, एक का सेतू अभंग. एकाचा सेतू भंग तरी झाला, पण 4,500 पायऱ्यांचा गाथा नावाचा सेतू आजही तेवढाच टिकाऊ आहे आणि चंद्र सूर्यपर्यंत तसाच टिकाऊ राहणार आहे. आणि याच्यावरच आपल्यासारखी तरुण जाणार आहेत. हे अहंकार भल्या भल्याला नाडतं. एवढा रावण मोठा, पण नाशाचं कारण फक्त अहंकार आहे. आम्ही लाडावतो रे, मग लाढावले गेलो नाही पाहिजे. सत्य कळलं पाहिजे. पण माझी विनंती आहे, नामदेवराय सांगतात, देवा ज्याला कळालं कल्पना ही बाधा आहे, ज्याला कळालं अहंकार हा वारा आहे, ज्याला कळालं संतांशिवाय सुखी आणि संतांशिवाय सुखी राहता येत नाही, आणि त्याच्या ज्ञानात ज्याची प्रबलता कुळाची आहे, माझी विनंती आहे, देणं त्याला दे, मागणं त्या परंपरेसाठी अभंगाचं प्रथम. अकल्पयोश भावे तया कोणा, अकल्पयोश भावे तया कोणा, अकल्पयोश भावे तया कोणा, अकल्पयोश भावे तया कोणा. अकल्पयोश आवाज द्या, थोडा आवाज द्या. अकल्प आयुष भावे तया हे कुळा कुळा कुळा, अकल्प आयुष भावे तया कुळा, अकल्प आयुष भावे तया कुळा रे रे. अकल्प आयुष भावे तया, अकल्प आयुष भावे तया कुळा, अकल्प आयुष भावे तया कुळा.
काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी हे माझिया सकळ हरीचा दासा माझिया सकळ हरीचा दासा कल्पनेची बाधा नोह कोण काळे कल्पनेची बाधा नोह कोण काळे कल्पनेची बाधा नोह कोण काळे कल्पनेची बाधा नोह कोण हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. आता नीट लक्षात घ्या, कल्पना ही बाधा आहे, जसं ज्ञान ज्याला आहे ती संत मंडळी आहे. कारण संतांना ज्ञात आहे की जे दिसतंय हा सगळी मोहमाया. तेशाम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामीन चिरात पार्थ मैया विशत चेतसा, हे सगळं मायामोह आहे. यातून तरायचं असेल तर नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. पण काही माणसं म्हणले ताई माळ घातली, गंध लावला, वाऱ्या केल्या, भजन केलं तरी तरलो. कस काय असं झालं बरं? म्हणजे अभ्यास केला तरी नापास झाला, कस काय? अरे त्यानं गणिताच्या पेपरला मराठीचं वाचून गेला, चुकली यावर मग फेरा पडे. अरे असं केल्यावर कुठं देव पावत असतो का? म्हणजे आपली कशी गत झाली. महाराज एका माणसाने महाराजाकडे गेला आणि महाराजाला म्हणला एका वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या तिकडं. महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको, झालं नाही. दुसरा दिला. हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामटा आहे तू, दोनदा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली, तू 2दाही एकटाच आला, तुझी बायको कुठे आहे? ते म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा किती नारळ दिल्यावर लेकरू होईल. मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटेल. काय वेड्याचा बाजार आहे. आपलं कसं आहे, 3 माणसं नावेत बसली, 3 माणसं नावेत, या काठावरून त्या काठाला. अलीकडे येते व पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. अलीकडे ये जरा पलीकडे पांडुरंगा, नदी भरली चंद्रभागा. आता गाथ्यातलं नाही पण मला आवडतं, मला जुनी गाणी आवडतात, गाणी सुद्धा. माझ्या घराचं गोकुळ झालं